अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी थोड्याच वेळात निकाल येणार आहे। पनवेल न्यायालयात अंतिम सुनावणीला सुरुवात झाली। आरोपी अभय कुरुंदरकरला न्यायालयानं दोषी ठरवलं होतं। आरोपीला फाशी द्यावी अशी मागणी बिंद्रे यांच्या वकिलांनी केलेली आहे। अश्विनी बिद्रे मृत्यू प्रकरणात तब्बल 9 वर्षांनंतर आज निकाल लागणार आहे। या प्रकरणाची अंतिम सुनावणी पनवेल न्यायालयात सुरू आहे। न्यायालयानं आरोपी अभय कुरुंदकर या बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला या प्रकरणात दोषी ठरवलंय, तर त्याला फाशीची शिक्षा व्हावी आणि अन्य दोघांना 7 वर्षांच्या कोठडीच्या शिक्षेची मागणी खरं तर वकिलांच्या वतीने करण्यात आली आहे। जो खून झाला तो कोणत्या परिस्थिती झाला, कशा प्रकारे केला गेला, किती नृशंस म्हणतो आपण की हत्या आहे, किती क्रूरपणाने हत्या केली गेलेली आहे, किंवा त्याचं वागणं, या सगळ्या विचारात गोष्टी घेऊन तिथे त्यांना जास्तीत जास्त फाशीची शिक्षा होऊ शकते। इतर 2 आरोपी आहेत ज्यांनी गुन्ह्यातील पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यासाठी जास्तीत जास्त शिक्षा 7 वर्ष आणि दंड आहे। तर आम्ही या दोन्ही गोष्टींची मागणी करू। अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात मोठी अपडेट खरं तर समोर येते। थोड्याच वेळात निकाल लागणार आहे। खरं तर या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला असा आरोप देखील अश्विनी बिद्रे यांच्या वकिलांनी केलाय। पनवेल न्यायालयात अंतिम सुनावणीला सुरुवात झालेली असून आरोपी अभय कुरुंदरकरला न्यायालयानं दोषी ठरवलेलं होतं। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमची प्रतिनिधी आकांक्षा देशमुख आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। आकांक्षा, काय अधिक माहिती आहे? खरं तर या सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे, काय निकाल येणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे। नक्कीच अश्विनी बिंद्रे या प्रकरणाची सध्या अंतिम सुनावणी पनवेल कोर्टामध्ये सुरू आहे आणि यामध्ये दोन्ही बाजू आहेत त्या मांडण्यात येत आहेत। पाहायला गेलं तर जे अश्विनी बिंद्रे यांचे वकील आहेत त्यांचं म्हणणं आहे का जे आरोपी आहेत त्यांनी अत्यंत क्रूर हत्या केलेली आहे, त्यामुळे त्यांना फाशी मिळावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। त्यानंतर अन्य जे 2 आरोपी आहेत त्यांना देखील 7 वर्षांची सजा त्यांना देण्यात यावी अशी मागणी सध्या त्यांच्यातर्फे कोर्टामध्ये मांडण्यात आलेली आहे। मात्र पाहायला गेलं तर अभय कुरुंदकर आहेत जे आरोपी आहेत त्यांच्या वकिलांचं असं म्हणणं आहे का ज्यांनी तो गुन्हा केलेला आहे तो त्यांच्या परीने इतका मोठा नव्हता किंवा तो एक वन साइडेड नव्हता असं त्यांचं म्हणणं सध्या दोन्ही जे आरोपी असतील किंवा जे अश्विनी बिंद्रे यांचे वकील असतील या दोघांकडनं सध्या प्रत्येकाची बाजू मांडण्याचा सध्या प्रयत्न आहे। त्यामुळे काही थोड्याच वेळात आपल्याला समोर येईल का नक्की ह्या आरोपींना कोणत्या प्रकारची शिक्षा होणार आहे। निश्चित, धन्यवाद आकांक्षा आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर अश्विनी बिद्रे खरं तर हत्या प्रकरणात महत्त्वाच्या सुनावणीला पनवेल न्यायालयात सुरुवात झालेली आहे। तर थोड्याच वेळात यावर निकाल येणार आहे आणि या निकालाकडे सर्वांचंच लक्ष आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।